बातमी रायगड जिल्ह्यातून। रायगड जिल्ह्यामध्ये महाड या ठिकाणी ऐन परीक्षेच्या तोंडावरती सर्व शिक्षकांची बदली करण्यात आलेली आहे। शिक्षकांची बदली करून शून्य शिक्षक शाळा केलेली आहे। त्यामुळे इथले ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। शिक्षकांच्या बदलीमुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात आलेलं आहे। त्यामुळे शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अन्यथा आत्मदहनाचा इशारा इथल्या ग्रामस्थांनी दिलेला आहे। महाड तालुक्यातील वाकी बुद्रुक या शाळेमधील हा प्रकार आहे। संतप्त ग्रामस्थांनी सरकारला इशारा दिला आहे। वाकीमधील शाळेतील या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत ग्रामस्थांशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी पाहूया। शिक्षणाचं महत्त्व सांगण्यासाठी आणि प्रत्येक घटकातील प्रत्येकाला शिक्षण मिळावं यासाठी सरकारने विविध प्रकारच्या योजना ज्या आहेत ते राज्यभर राबवल्या आहेत। मात्र महाड तालुक्यातील वाकी येथे असणारी 8वी 9वी 10वीची माध्यमिक शाळा जी आहे ती पूर्व सूचना न देता संपूर्ण स्टाफचा, याच्यामध्ये शिक्षक असतील किंवा क्लार्क असतील, यांची पूर्णपणे बदली केलेली आहे। आणि त्यामुळे आता कोणताही शिक्षक या शाळेमध्ये नसणार आहे आणि त्यामुळे खरं तर या विद्यार्थ्यांचं भवितव्य जे आहे ते आता धोक्यात आलेलं आहे। आणि यामुळे सर्व हे पालक वर्ग जे आहेत ते चिंतेत सापडलेले आहेत, कारण सध्या शाळेमध्ये परीक्षेचा हंगाम सुरू आहे। का शाळेतले सर्व शिक्षक एकाएकी बदली करण्यात आले? कसं झालंय माहिती आहे का, विद्यार्थी पटसंख्या कमी झाल्या कारणाने शासनाने काही निकष लावलेले आहेत, त्यामुळे शिक्षकांचं समायोजन झालंय। पण मला एकच सांगायचं वाटतं, जे काही निकष शासनाने लावलेत ते शिथिल करून हे विद्यालय, हे गुरुदत्त माध्यमिक विद्यालय वाकी बुद्रुक हे पूर्ववत चालू राहिलं पाहिजे। आपण पाहिलं तर आता विद्यार्थ्यांना जो आहे तो वाल्ली कोण राहिला नाही। मला सांग, या शाळेत जे आहेत ते कुठून कुठून विद्यार्थी येतात, किती अंतरावरून येतात? गेल्या 50 वर्ष झालं आज कर्नवडे गाव आमचं दुर्गम भागामध्ये। आज जर कर्नवडे गावाची परिस्थिती बघितली तर तेथील जो नागरिक आहे, जो पालक आहे, तो शेतकरी कुटुंबातला आहे। आणि जर त्यांना जर पर्याय म्हणून तर हीच कोकण एज्युकेशन सोसायटी ही शाळा महाविद्यालय पर्याय आहे। आणि आज हा इथे शिक्षक नाही तर आता विद्यार्थ्यांना कुठे जावं लागेल? आता इथं शिक्षितांना पर्यायच नाही, इथं आल्याशिवाय त्यांना पर्यायच नाही। परीक्षेच्या तोंडावर अशा पद्धतीची शिक्षक सर्व रजेवर पाठवण्यात, म्हणजे दुसऱ्या शाळेत त्यांना पाठवण्यात आलेलं आहे। काय भविष्य डोळ्यासमोर दिसतोय मुलांचा? तर आम्ही मुलं जर लांब पाठवावी अशी आमच्या परिस्थितीत नाहीये। मग आमची मुलं आता समजा कशी शिकवणार आम्ही? त्यांना शाळा सोडूनच द्यावी लागेल। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।